नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सध्या मध्य पूर्वेमध्ये इराण, अमेरिका आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात तेलाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. अनेक देशांचा तेल पुरवठा बंद पडलाय. अशा परिस्थितीमध्ये आपल्यापैकी अनेकांना हा प्रश्न नक्कीच पडला असेल की तेल किंवा पेट्रोल फक्त काही ठराविक देशांमध्येच का आढळतं आणि मुळात ते जमिनीखाली कसं तयार होतं. चला तर मग आज आपण जमिनीखाली तेल तयार होण्याची जग प्रक्रिया सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया. जमिनीत तेल येतं कुठून? मुळात जमिनीखाली तेल तयार होण्याची प्रक्रिया खूप संथ आणि लाखो वर्ष चालणारी असते. यातून मिळणाऱ्या तेलाला आपण जीवाश्म इंधन किंवा फोसाईल फ्युएल असं म्हणतो. साधारण 30 ते 40 कोटी वर्षापूर्वी समुद्रातील प्लॅन्क्टन सारखे सूक्ष्मजीव आणि समुद्री वनस्पती नष्ट झाले आणि त्या समुद्राच्या तळाशी जाऊन जमा झाले. काळानुसार या अवशेषांवर चिखल आणि वाळूचे थर निर्माण होत गेले. जसा जसा हा थर वाढला तसा तसा दबाव आणि पृथ्वीच्या आतील उष्णताही वाढत गेली. ऑक्सिजनचा अभाव, प्रचंड उष्णता आणि प्रचंड दबाव यामुळे या दबलेल्या जैविक पदार्थांचं हळूहळू हायड्रोकार्बनमध्ये रूपांतर झालं आणि यातूनच तयार झालं कच्चं तेल. ही प्रक्रिया काही सहजासहजी होत नाही, यासाठी लाखो वर्ष लागतात. म्हणूनच एकदा वापरलेलं तेल आपण लगेच पुन्हा तयार करू शकत नाही. आता दुसरा प्रश्न, तेल पृथ्वीवर सगळीकडेच का सापडत नाही? काही मोजक्याच ठिकाणी ते का मिळते. याचं कारण म्हणजे तेल तयार होण्यासाठी 3 महत्वाच्या भौगोलिक अटी पूर्ण व्हाव्या लागतात. पहिली अट म्हणजे असं विशिष्ट दगड असले पाहिजेत ज्यामध्ये जैविक पदार्थांचं प्रमाण खूप जास्त असेल. हे दगड नसतील तर तेल अजिबात तयार होणार नाही. दुसरी अट म्हणजे जमिनीखाली जाळ्यासारखी रचना असावी. तेल हे पाण्यापेक्षा हलकं असतं, त्यामुळे ते नैसर्गिकरित्या दगडांमधून वरच्या दिशेला येतं. ते वर येऊन वाया जाऊ नये यासाठी जमिनीखाली कडक दगडांचा असा थर हवा जो तेलाला किंवा पाण्याला बाहेर येऊन देणार नाही. सर्वात महत्वाची अट म्हणजे त्या भागाचा इतिहास. जिथे पूर्वी महासागर असल्याचा इतिहास असायला हवा. आज ज्या मध्य पूर्वेतील देशांमध्ये मुबलक तेल आढळतं ते देश लाखो वर्षापूर्वी समुद्राने झाकलेले होते. नंतर टेक्टोनिक हालचालीमुळे हा भूभाग वर आला आणि त्याचं वाळवंटात रूपांतर झालं. इथे आणखी एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे. तेल तयार झाल्यावर ते एकाच जागी थांबत नाही. ते जमिनीखाली दगडांमधून वाहत राहतं आणि शेवटी एका नैसर्गिक टाकीमध्ये म्हणजेच अंडरग्राऊंड रिझर्व्हर मध्ये जमा होतं आणि जगभरात व्हेनेझुएला, सौदी अरेबिया, रशिया आणि इराक सारख्या देशांमध्ये तेलाचे सर्वात मोठे साठे आहेत. तर आपल्या भारतात राजस्थानचं बाडमेर, गुजरातचं खंभात, आसाममधील डिगबोई आणि कृष्णा गोदावरी बेसिन सारख्या भागांमध्ये तेल आढळतं. तर अशी आहे जमिनीखाली लपलेल्या या काळ्या सोन्याची कहाणी. माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ बद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा. धन्यवाद.